महापौर ऋतू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश शिरवाडकर यांच्यात आज चांगलीच जुंपली आहे। खात्रीलायक सूत्रांकडून ही मोठी माहिती मिळते आहे। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या समोरच दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली आहे। अमित साटम यांनी दोन्ही नेत्यांना आता समज दिली आहे, मुंबई महापालिकेत एकमेकांची स्पर्धा न करता काम करा। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या सूचना आहेत। स्वतःचे हेवेदावे बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी काम करा। पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं कोणी कृत्य करू नका। मुंबईकरांनी आपल्याला चांगलं काम करण्यासाठी निवडून दिलं आहे। मुंबई महापौर सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि शिक्षण समिती अध्यक्षांना साटम यांनी सूचना दिल्या आहेत। सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुशांत, खरं तर आज मुंबई महापालिकेतल्या भाजप पक्षांतर्गतल्या अनागोदी संदर्भात ही बैठक होती। मुख्यमंत्र्यांनी 3 ते 4 वेळा समज दिली। अखेर तो प्रकार आज अमित साटम यांच्या समोरच उघड झालाय। नेमकं मुंबई भाजपत आणि नगरसेवकांमध्ये काय सुरू आहे? ऋषी, आपण खरं तर कालच बातमी दिली होती की वरिष्ठ संपूर्ण प्रकरणावरून नाराज आहेत आणि वरिष्ठांनी खरं तर सगळ्यांना सूचना दिल्यात आणि त्यानुसार आज मुंबई भाजपचं कार्यालय आहे वसंत ऋषी या ठिकाणी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी सर्व नगरसेवकांची, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे असतील, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश शिरवाडकर असतील, स्थायी समिती अध्यक्ष असतील, यांची सगळ्यांची बैठक बोलावली होती। मात्र या बैठकीमध्ये देखील खडाजंगी झाल्याची आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। खरं तर आपण गेल्या काही दिवसांपासून महापौर ऋतू तावडे या अडचणीत आहेत आणि त्यांचा एक रोख होता की धारीतले शुक्राचार्य हे आपल्या जवळचेच आहेत, म्हणजे त्यांचा रोख कुणावर होता असा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्याची पडसाद जे आहेत ते आज खऱ्या अर्थाने बैठकीमध्ये उमटले। अर्थात हा वाद झाला त्यावेळी हा वाद शमवण्याचा प्रकार जो आहे तो भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केलेला आहे आणि दोन्ही नेत्यांना समज दिलेली आहे की एकमेकांची स्पर्धा न करता तुम्ही मुंबईकरांसाठी काम करा। कारण इतक्या वर्षानंतर आता भाजपची मुंबईमध्ये सत्ता आली आणि ही सत्ता आपल्याला जनतेने दिली आहे, त्यामुळे एकमेकांमध्ये वाद करत पक्षाची प्रतिमा तुम्ही मलिन करू नका। उलट मुंबईकरांच्या सेवेसाठी काय करतायत त्यासाठी दोघंही एकत्र आणि एक दिलाने काम करा। मात्र आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून मुंबईच्या महापौर ऋतू तावडे विराजमान झाल्यानंतर पक्षातच अंतर्गत वाद जे आहेत, गटबाजी जी आहे ती सुरू झाली होती। सातत्याने ऋतू तावडे यांच्यावर आरोप होत आहेत विरोधकांकडून आरोप होत असतानाच कुठेतरी एक त्यांना संशय होता की पक्षातीलच नेते काही माहिती जी आहे ती विरोधकांना देत आहेत आणि त्या दिवशी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेत देखील त्यांचा रोख हा विरोधकांपेक्षा आपल्या पक्षातील काही नेत्यांवर होता। त्यांनी नावं घेतली नसली तरी देखील धारीतले शुक्राचार्य असं त्यांनी उल्लेख केला होता आणि त्याचे पडसाद अक्षरशः उमटले होते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी ही दखल घेतली आणि मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांना सांगितलं तातडीने बैठक घ्या, कारण हे वाद चव्हाट्यावर येणं योग्य नाही, कारण भाजपमध्ये असे वाद शक्यतो खपवून घेतले जात नाही। अशा बैठकीतच हा वाद पुन्हा एकदा पाहायला मिळाला। मुंबईचा महापौर ऋतू तावडे असतील आणि राजेश शिरवाडकर यांच्यामध्ये कुठेतरी तुतुमय झाल्याचं बघायला मिळालं। या सगळ्या संदर्भात जी महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे महापौरांची प्रतिमा मलिन होत असल्यामुळे भाजपला या सगळ्या गोष्टीचा फटका बसतोय, विरोधक प्रबळ होत आहेत आणि तेच चित्र या निमित्तानं पाहायला मिळालं आणि म्हणून स्वतः दस्तूरखुद्द मुख्यमंत्री नाराज आहेत, त्याचे या सगळ्यात पडसाद दिसले असंच म्हणावं लागेल। धन्यवाद सुशांत या सगळ्या अपडेटबद्दल।